डॉक्टर साहेब म्हणे हो बोला. अहो घोडा उभा राही घ्या म्हणे. तो डॉक्टर इथला विचार करायला लागला, आपलं औषध इथलं गुणकारी आहे, घोडा उभा राही घ्या आणि आपल्याच माहित नाही आपलं औषध इथलं ओरिजिनल आहे बा. अहो म्हणे डॉक्टर साहेब पटकन इकडे या, मी एकदम आनंदात आहे, खुश आहे म्हणे. डॉक्टरनी बी मारी किक उन्हा घोडं उभं. डॉक्टर लगेच शांत, घोडं 2 पाऊल चाली बिदा काढत यांनी आणखी. डॉक्टर म्हणे हो आपल्याला यश आलं प्रयत्नाला, धन्यवाद, हार्दिक अभिनंदन. म्हणजे नुसतं अभिनंदनवर चालव नाही म्हणे. डॉक्टर साहेब तुमचं जे बिल आहे तेही देतो, 10,000 रुपये तुम्हाला रोज म्हणजे आता एक्स्ट्रा बक्षीसही देतो. मला आनंद झालेला आहे. आणि एवढ्यावर बागावणी तुम्ही जितली डॉक्टरेसनी टीम होती तेवढा बठ्ठा बोलायला तुमले खुश करण्याचे आई बोकडे कापास आणि तुमले पार्टी दिली असणार. ती बकरी त्या बोकड्याकडे दे गे वय चढ जाय कर जानपणा. ते बचावले जागे तुम बापले बोलती आगौ पराक्रम व्हायचं बोल. लोके कसा गुन्हा मुन्ना गुचूप बसत. या अशी जी सवय असेल तुम्हाला, भांडा मार्ग जर त्यांनी दुनिया राहील नाही, सुखी व्हायचंय ना, मग एकच व्यवहार सुखाचा केला. व्यवहार म्हणजे देवाणघेवाण. आणि एक लक्षात घ्या, व्यवहार करायला ज्ञान लागतं. ज्ञानाशिवाय व्यवहार शक्यच नाही. मग जगामध्ये ज्ञानी नाही असं कोण आहे? सगळे ज्ञानी आहे असं समजू नका. याला समजत नाही त्याला समजत नाही. येडी घालेलचे लोकेच नाही समजत बिमजत बट. पण काय धंदा धरेल त्यात पाहुण्यान काय ठेवरी साप मारली हो. मुडीचा पाहुण्यान काठी मुडी, सापचाही तर पाहुणालचाही. सगळं कळतं लोकांना. असं समजू नका तुम्ही अज्ञानी आहेत. 3 प्रकारचे ज्ञान चालत होते, आता 4 प्रकारचे आहेत. इंद्रियगत ज्ञान, बुद्धिगत ज्ञान, आत्मज्ञान हे फक्त अध्यात्मात आणि प्रपंचामध्ये व्यवहार ज्ञान. इंद्रियगत ज्ञान सगळ्यांना आहे. जेवायला बसलो, जेवताना लाईट गेली, घास उचलला गेला, तोंडातच जाईल. जरी लाईट गेली, अंधार झाला, घास उचलला गेलाय. 5-6 इंच तोंडापासून ओठांपासून लांब आहे. लाईट गेली, मग असं घडेल ते का कधी लाईन चालली गेली घास असा काढलेला घ्या बुवा? नाही. का नाही? इंद्रियांना ज्ञान आहे, इंद्रियगत ज्ञान. जेवायला बसलो, जेवण आपण करतोय, भाजी पोळी काहीतरी काला मोडाई घ्या किंवा वरण भात वगैरे काही असेल ते आपण घास उचलतोय, तो काही असा डायरेक्ट उकलीन लेतो. त्याला मंदाबी दुबी चुरी चारी असं काहीतरी ताटवा चाल राहिलं. तोपर्यंत ओठ चुपचाप असतात. तो घास असा जसा जसा जोडी 4-1 इंच राहिना बा वट कवठ्यातले सांगणं पड आ खायला बो वटानं सांगावं लागतं का आपल्याला? त्यांना ज्ञान आहे. घास ही राहिना ना. जर ओठांना ज्ञान नसतं तर आपण ताट माचूर राहिलो, हात तटे ताट माहीत तवची ना. का नाही घडत असं? इंद्रियगत ज्ञान, इंद्रियांना ते ज्ञान आहे. दुसरं ज्ञान आहे बुद्धिगत ज्ञान. आता तुम्ही इथे कीर्तनाला आलेत, इकडे बाहेर बूट चप्पल सगळ्यांचे पडलेले आहेत, ढिगार आहे. कोण जोड कथ, कोण चप्पल कथी, कोण जोड कोण पायमा नाही, सगळे पडलेले आहेत तिकडे. कीर्तन संपलं, जय विठ्ठल झालं, सूचना संपली, उठले, चालायला लागले. उठताच लाईन चालणी गे आणखी. पण तिथे जाऊन पोहोचले अंधाराची. पायाने आपण असं शोधतो, पाय सांगून देतात आपल्याला हाई चप्पल आपली नाही. अंधाऱ्यात पाय सांगतात, तळपाय, ही चप्पल आपली नाही. पण आपल्याकडे मोबाईल लगेच चालू, काय लाईट सुरू, चमकाड,
काय सांगतो, चप्पल आपली नाही, पण उजेड पाडल्यामुळे बुद्धिगत ज्ञान, बुद्धी जागृत झाली. बुद्धी सांगते चप्पल आपली नाही पण चांगलीच उपाड. नाही आपल्या जाई तर दाखला भाऊ गाली. बुद्धी बुद्धी फायदाही करू शकते, बुद्धी देवही मिळवून देऊ शकते. बुद्ध्यम पर्यवतिष्ठते किंवा बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. एका केशवराजे सकळ सिद्धी ही झाली एक बाजू, पण दुसऱ्या बाजूने बुद्धीच करा किडा पाडस विनाकारण. आता एका लग्नामध्ये जाऊन पोहोचले, जेवण वगैरे सुरू आहे, घरमालक तिथे आले, विचारलं म्हणे काय ताई स्वयंपाक कसा आहे? तसा बरा आहे. तसा म्हणजे कसा? भातासाठी ताई बासमती तांदूळ आणलेला होता, येईन नातानी लागे ती बहीण विचारायला घ्या तो बहुतडे बासमती तांदूळ नाही, तांदूळ बिंदू गण चांगला आहे भाऊ, आणखी 2 बादल्या पाणी लागतं त्यांना. असा टसन लाग राय ना, पाणी टाक नाही, हाय चूक होई घे मग. बरोबर. भाजी कशी होती ताई वांगाने? नाही वांगण भाजी एकदम चांगली आली भाऊ, पण देटेच पाशी टणक लागी राहिली म्हणा, म्हणते त्यानं मग बी 1 बादली पाणी लागतं आणखी, ती चूक होई घे पाणी टाकाय नाही. ताई शेव कशी गरज पाडेल ती काही आयती आणेल नाही. शेव म्हणजे शेवचे, पण अशी थोडी थोडी टावली चिटकी राहिली, मोहन द्यावाला पाहिजे होतं तेलनं, ती बी थोडी चूक होई गे. नाही म्हणे तुले पत्रिका देवाय गे, हाई मोठी चूक होई गे. बुद्धी चूक करून टाकते कधी कधी. ज्या किडा पाडणार होती ना, मी तरी पत्रिका देईल नाही असले, स्पेशल यादी तयार करेल किडे पाडू. मग यास ना नावे बिन फोन नंबर बी कोडू. बोगस लोक स्वर्गात जरी नेले बोगसच वागतात, पण बोगस लोकांचं नशीब इतकं चांगलं असतं महाराज. महाभारतीय काळामध्ये सगळ्यात नालायक माणूस म्हणून, सगळ्यात दुष्ट, सगळ्यात पापी, सगळ्यात खलनायक आणि सगळ्यात नीच वृत्तीचा धृतराष्ट्र होता. पण काय प्रारब्ध होई, गीताना पहिलाच अध्याय म्हणावी म्हटलं, दुर्जनम प्रथम वंदे. एवढा धर्मग्रंथ एका बाजूने आम्हाला सांगितलं जातं पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, आणि गीतेचा पहिला अध्याय ओम परमात्मने नमः म्हटल्या बरोबर दुनिया नालायक माणूस त्या नावल्यानं पडत. धृतराष्ट्र उवाच. प्रारब्ध फार वेगळं असतं. सुख कोणत्या बाजूने येईल सांगता नाही येत. व्यवहार सुखाचा करा, काय होईल परिणाम? आनंद कोंदाला मागे पुढे. सुखाचा नुसता मार्ग धरून चालत नाही, आनंदी व्हावं लागतं. प्रत्येक मुलगा, पोरींनी व्यवस्थित ऐका. आणि इथे घोडगावला एक बरं वाटतं मला कायम, तरुण मुली तरुण मुलं खूप कीर्तनाला येतात. आता काही काही ठिकाणी मला सांगतात लोक समाज प्रबोधनावर बोला, आणि बट्यात दल्ल्या बटाडी ठेल एकली बी मांडी वाया म्हणा काम नाही. त्यात मला सांगते गुडघा दुखतोच जाऊ म्हणतो, मग तुम्ही बी अशा खुर्च्याला या प्रत्येक जण. तरुण मुलं नसतात, बटा दल्ला दल्ला बटेल, त्यातले जर आपण सांगा दादा मांडव्या नाही ना मांडव्या उतरी घ्या, तुमने मांडव्या उतरी घ्या, आमने बेरिंगाच्या आमुई घ्या, कसं जायचे कीर्तन. तरुण जी पिढी आहे, मुली मुलं, ही सगळी देशाची धुरा तुमच्या हातात येणार आहे पुढे. आपल्या घरापासून देशाच्या सीमेपर्यंत काय सांगता येतं, याच्यातली एखादी पोरगी राष्ट्रपती होणार नाहीये, कशावरून आजच म्हणावं आपण. गावाची सत्ता तुमच्या हातात येऊ शकते जिथे जाल तिथे.
पोरं असतील तुमच्या हातात गावाची सत्ता येऊ शकते. जाऊ द्या गाव बिन देश बी गरणी तईच. प्रत्येक पोरीला सांगतो तुमचा बाप तुम्ही आयुष्यभर सुखी राहावं अशा प्रकारचं स्थळ पाहून तुमचं लग्न करतो. बापाचा प्रयत्न आहे माझी पोरगी सुखी व्हावी. सुख हे नशिबाने प्रारब्धाने मिळत नाही. चांगलं घर पाहून बापाने दिलं, चांगला नोकरीवाला पोरगा पाहून दिला, त्या घरात जाऊन तुम्हाला जर सुखी व्हायचंय तर तुमचं कर्म, तुमचं आचरण, तुमची वागणूक तुम्हाला सुखी करू शकते. सुखी होण्याचं एकमेव तंत्र तुम्हाला सांगून देतो मी सगळ्या पोरींना. सासूला स्वतःची आईच बनवून टाका तुम्ही, एवढा जीव वदळा. याच्यावरही एका पोरीने मला विचारलं होतं महाराज, पण महाराज गणच जीवलाई राहिलो, पण दल्लीने कधीच बाजीले बी चांगलं म्हणणे, माल बी चांगलं म्हणणे. मी संतापत नाही, पण मला अपेक्षा आहे चांगलं म्हणावं, चांगलं म्हणावं. कधी आमने दल्लीन तोंड मग असा शब्द येणार नाही की तू भाजी चांगली बनाई, पोळ्या चांगल्या बनायात, पापड चांगला भोजात, काही ना काही कुठीच काढच म्हणे. आणि एवढी सगळी सेवा चाकरी करून म्हातारी एकदम मला संताप मध्ये बोलते, कडक नजरेने पाहते. घरमा कोणी काही येणार अशी दल्ली, अशी तल्लाईच पुढस. म्हटलंय पा तुम्ही तुमच्या सासूबाई बद्दल बोलतायत, आम्हाला आमच्या पूर्वजांनी सांगितलेलं, साधूंनी सांगितलेलं मार्गदर्शन आणि आम्ही केलेला संसार थेट आम्ही म्हातारे होईपर्यंत पाहिलेले आई वडील, तुम्ही फक्त तुमचा संयम सोडू नका. या म्हातारीला तुमची आई मानलं ना तुम्ही, मग तुमची आई जर तुम्हाला 2 शिव्या देईल तर आईला तुम्ही उलट बोलाल का? तुमच्या आईने तुम्हाला नाही चांगलं म्हटलं एखाद्या वेळेस तोंडीच्यात कदलली ना. आणि ही परीक्षा आहे तुमची. तुमचं जीवन सुखी होणार आहे, तुमच्या पुढच्या पिढ्या सुखी होणार आहेत, आणि तुमच्या उदरी येणार बाळ तुम्ही जो संयम बाळगाल तो संयम घेऊन ते जन्म घेणार आहे. बोलेल ना म्हातारी आज ना उद्या चांगली. हे नशीब बिशीब या गोष्टी थोड्या बाजूला ठेवा. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. कर्माचा हा सगळा खेळ आहे. मी सांगितलं तुम्हाला, इंद्रियगत ज्ञान, बुद्धिगत ज्ञान यांचा वापर करायचा. जर खराच शंख चक्र गदा पद्मधारी चतुर्भुज नारायण किंवा गळ्यामध्ये सर्प, हातामध्ये त्रिशूळ डमरू असलेले भोलेनाथ किंवा आदिमाया शक्ती लक्ष्मीजी, सावित्री, भवानी कोणत्याही रूपामध्ये तुम्हाला जर पाहिजे असतील तर तुम्हाला आत्मज्ञानाची गरज आहे. निश्चित सुखी व्हाल, पण आत्मज्ञान राहिलं इतकं लांब, हे जवळचे नाही इंद्रियगत आणि बुद्धिगत. मग आता फक्त एक शिका, व्यवहार ज्ञान. पहिल्याच चरणावर सेवा संपणार आहे आपली. सुख आणि आनंद कीर्तन समाप्त. बाकी नका तर दांगडो घालतच गण उपाध्या आहेत घरी घर. सुख आणि आनंद आणि प्रेम एवढीच उंची. जिकडे जावं तिकडे लोक वाटतात आपल्याला वागतायत, वागत बिगत काहीच नाही. जोडपण लगनले जाईल तर म्हणतात जय रे काव त्या मोटरसायकलीवर चालले. कुठे चालले? अमुक गेले चालू. ओ बापरे, बोलायला लागेल का तुम्ही? बोलायला नाही लागणार महाराज. नकटा खरी ठेवांचे असाच मरतू नकटा करत सुखी नको. एक ध्यान मा ठेवा, याला नकट कर त्याला नकट कर. रोज आपलं नाक कापायचं त्यानं बरोबर राहणार नाही. याला सुखी कर त्याला सुखी कर, हा पवित्र जर आम्ही घेतला, सुखी जेणे व्हावे
जग निव व्हावे अज्ञानीला व्हावे सन्मार्गासी हे पा कोणत्याही गोष्टीचं नुसतं अवडंबर नको. प्रयत्न जे करतायत ना तुम्ही पाऊल उचलताना शांततेने उचला. सध्या काय झालेलं आहे माहितीये का? स्पर्धेचं युग निर्माण झालं आणि सुख बोंबलून बसले लोक. पहिल्याने पोरग शाळेत टाकायचं हे शिक्षक लोक याच तारखाली केले. जन्मतारीख काय होईल त्याने जर विचारलं बाप जर नाव टाकायला आला काय याचं वय काय मला वाटत हाऊ तुला वाटस का बरं जन्मतारीख काय होईल याने हाऊ 11 रोज 15 रोज नाव होता. मग भाऊ डिसेंबर जांभल्यात आता जी पटनी ती टाकी दिली तो त्यानं हॅपी बर्थडे एकनी तर 31 डिसेंबर टाकी दिली. वाढदिवस पुरं जग साजरं करे. जनत्यान पैसा दारू जनत्यान पावळान वाढदिवस याला. एखादा जन्म रामनवमीचा जन्मत रामना बिन या ना बिन उपास बटास ना. अहो म्हणे मी जाऊ म्हणून लोक उपासदार राहणार. आपल्या मान्यावर आहे सगळं समाधान. सध्या काय झालेलं आहे माहितीये का? पोरं असे झालेले आहेत आपल्या गावच्या प्राथमिक शाळांमध्ये शिकून कडकू खर्चने. कलेक्टर कोणत्या शाळांमध्ये शिकले? जे IPS अधिकारी आहेत, जे UPSC झालेले आहेत, MPSC होतात, प्रशासकीय सेवेमध्ये रत आहेत, हे लोक कुठे शिकलेले आहेत? बहुतेक छोट्या छोट्या गावात. पण स्पर्धेचं जग आहे, पैसा आहे. पैसा नसणं तर कुठे पट्टच लोक. पैसा जर राहिना फक्त आत्मा यायला पाहिजे. सोसायटी मंजूर केळी लायला होती. सोसायटी मंजूर जाई पैसा सोसायटी मध्ये खातावर पडण्याचं नाव लगेच बायको सांगे चाल चोपडाले मी 3 लाडूस ना बाजार करलो म्हणे. अरे ते मी 3 लाडूसले सोसायटी काढेल रास का आपण वापरायचं कुठे? तंत्र. स्वातंत्र्य आलेलं आहे पण याचा अर्थ स्वैराचार नाही. आता तर इंग्लिश मिडियमचं एवढं भूत घुसलंय जिकडे तिकडे. काही यशस्वी होत आहेत आणि आपल्या प्रत्येकाच्या पोरांनी इंग्लिश शिकली पाहिजे. ती जागतिक भाषा आहे. जगाशी संवाद साधता येतो. कोणत्याही देशातून समजा तुम्हाला आता फोन आला इंग्लिश मधला आपल्याला बोलता येईल का? आपले बोलता येणार नाही. तो थांबी का तो ना आणि एक इंग्लिश वाला आमना बावड्याला विचारियच बोल रो तू याच नामा बोलता येईल का? प्रत्येकाने ठरवलं आपल्या पोरांना इंग्लिश स्कूलमध्ये टाकायचं चाललंय. पण एक लक्षात घ्या खऱ्या अर्थाने सुखी कधी होऊ आपण. पोरग शाळेतून आलं तर घरी इंग्लिशचा अभ्यास घ्यायला आई बहीण भाऊ किंवा पप्पा या 4 पैकी कोणतं तरी एक जण इंग्लिश अभ्यास घेणारा पाहिजे घरात. हाऊ पर्या काय कराय नाही त्याला समजा. जा बेटा घरी जायचं का? नाही का? बस मग शांततेने. शाल देऊ का? थंडी वाजते का? नाही. बावड्या सांगू का? बर बर. अभ्यास इंग्लिशचा करेल आणि घरात जर कोणी अभ्यास घेणार नसेल तर दिलं पोरग इंग्लिश मीडियम मध्ये टाकून. आता आमच्याकडे एक पाहुणे आले होते आणि त्यांना विचारलं म्हटलं पोरग त्या पोराला विचारलं तुझं नाव रे? तर म्हणे विक्की. माझ्या शेजारी एक आमचे काका बसलेले म्हणजे इकी कस काय म्हणतो आऊ इकी तो लिही आऊ इकी. ते पाहिजे नाव टेलचे या नाव इकी बुवा पुढे म्हणतो विक्की इकी नाही. पण विक्की बेटा तू कितवीत जातो? म्हणे 3rd क्लासचे का?
त्यान माय म्हणे थर्ड क्लास नाही छे, क्लास थर्ड માં છે, तीसरी માં है मैंने. म्हणतो हो म्हणा बाप इंग्लिश मीडियम. म्हणे हो इंग्लिश मीडियम. मग त्या पोराला विचारलं स्कूलचं स्पेलिंग येतं का दादा तुला? म्हणे हो येतं. काय स्कूलचं स्पेलिंग? म्हणे HCHOOL. म्हटलं वा हुशार आहे. गुड मॉर्निंग पैकी गुडचं स्पेलिंग येतं का तुला? म्हणे हो GOOD. गुड. गुड म्हणजे चांगला. वा वा सुंदर. कागद पडेल होता. म्हटलं मराठी पण शिकवतात का शाळेत? म्हणे हो एक सब्जेक्ट आहे. बरं आहे ना. मराठी शब्द लिहून दिला एक दादा. दादा शब्द लिहून दिला. तर म्हणतो वाच रे बाई काय? म्हणे डबल दा. ते डबल ओ डबल पी म्हणून सवय. मग तर करतून मामा इथं डबल मामांची कधी आली. विठाला नुसती हाऊस म्हणून नको, ते प्रत्यक्ष कड पाहिजे ना. दादा इंग्लिश मग चालत आहे डबल डबल डबल. डब्ल्यू म्हणता ये नाही. त्याला एबीसीडी म्हणाल. इंग्रजी पहिली मजा आहे. ते एबीसीडी म्हणत म्हणत घेऊन डब्ल्यू ना नंबर ना त्याला डब्ल्यू म्हणतो. डब्ल्यू म्हणतो हो म्हणा बा डब्ल्यू. त्याच्या वडिलांना विचार नाही नाही महाराज ते स्टँडर्ड असतो तो त्याप्रमाणे उच्चारा का. चुला माझा म्हणतात काही विचारा पण इंग्रजी चुला माझा. मीडियम इंग्लिश. हे पब्लिक स्कूलचं पोरगा आलं घरी आपलं खेड्यामध्ये सुट्या लागल्या. सुट्यांमध्ये जसं घरी आलं आता वडिलांनी काय घरी आल्याबरोबर सांगितलं तर पोराला म्हणे एक कर मग दादा दुकानावर जाय 1 किलो साखर लई म्हणे. आता ह्या पिंटू दादा दुकान सारखं किराणा दुकान. आता किराणा दुकानवाला कुठे इंग्रजी शिकणी पडस का. दुकान टाकानं एकानं पैसा लिहावा ना जायचं तर. रोग दिशात सुखी राशात उदार दिशात जय सीताराम. हे पोरग इंग्लिश मीडियम आलं. बापाने सांगितलं 1 किलो साखर घेऊन ये दुकानात जा. ते गेलं 50ची नोट दिली नाही. दुकानात गेलं ते सांगायला लागलं प्लीज गिव्ह मी 1 किलो शुगर. ते पण काही ध्यान मग पडलं दुकानवाला म्हणे गिव्ह मी 1 किलो शुगर. हे पिंटू दादा सारखा दुकानदार त्याला विचार शुगर तुला एवढं पोऱ्याला शुगरचे. तो म्हणे नो डायबिटीज गिव्ह मी शुगर 50 रुपये. हा साखर पाहिजे असं 50 रुपये घेतले. 1 किलोनी पिशी काढी टाकली कॅरी बॅग दिली. ड्रायव्हर मधून 2 रुपये काढले परत दिले. ते पोरग पाहायला लागलं व्हॉट प्राइस ऑफ 1 किलो शुगर. काय व्हॉट प्राइस ऑफ 1 किलो शुगर. दुकानदाराने सांगा ते 2 दिलेत ना तुला 2 कमी 50. व्हॉट प्राइस 2 कमी 50. व्हॉट 2 कमी 50. 2 कमी 50 इज 2 कमी 50. त्याला 48 म्हणता ये नाही याला समजे नाही. सुख कधी लाभेल. कुठेही जा तुम्ही सुखी जर व्हायचं असेल एक करा भांड मार्गदर्शन बंद करा. तुम्हाला जे वाटतं ना याला आई सांगू यानं कल्याण होईल त्याला ते सांगू त्याला कल्याण होईल. आपण कुणाचंही कल्याण करू शकत नाही. प्रत्येक जीव कर्मानुबंधीने मनुष्य लोके कर्म जाळामध्ये अडकून आलेला आहे आणि त्या कर्माचे भोग भोगूनच कर्मफळ त्याला एकतर सुख मिळेल एकतर दुःख मिळेल. सुखी व्हायचंय ना मग एकच करावं लागेल व्यवहारामध्ये सर्व सुखाचे आगर जो भगवान आहे त्याच्याशी निगडीत राहूनच आम्हाला सुख मिळू शकतं. सल्ला देण्यामध्ये तुम्ही किती तरबेज असा आपले गंदी कर दुनियामा यान पोऱ्याबद्दल याला आज सांग देऊ त्यांनी पोर बद्दल त्याला तस सांग देऊ या उपाध्या करू नका. लोक डायरेक्ट आता पुरावा मागतोस. सध्या काय झालेलं आहे अट्रॅक्शन शिस्त हे सगळं का थांबलेलं आहे. पहिले कोणी बी कोणा बी पोरेसले जानकारी दे हे महात्मा आहे आता ती हवा नाही बोलला.
जर बोलायलाही गेले लगेच ते सांगतील तुंदर न द्या. मी बी आई सांगणं बंद कर दे ना कीर्तनेस मा पदरल्या पदरल्या पहिले बोलता बोलू मी बंद कर दे ना एखादी बाईनी यो तुंदरल्या आवर कत इथे बंद. ज्या मार्गदर्शनाचा परिणाम दुःख निघेल सुखाचा व्यवहार कसा घडेल. एका शेतकऱ्याकडे हा मंडप केवढा दिलाय एवढं शेड होतं शेतात आणि एवढा मोठा शेडमा असा शेवटला कोपराले कोणता तरी घोडा दिला होता त्यांनी सारंगखेडात आणलेला होता. महागडा घोडा चांगला तो घोडा बांधलेला असायचा आणि इकडला कोपराले लांब अंतरावर एक बोकड्या होता बकरी होती आणि त्यातली एक पाट आणि एक बोकड्या म्हणजे एक पर्या एक पोर छोटा परिवार आता होता बोकड्याचा. काही नाही त्याच्यात बटे बटे असले बी घास गवत भेटे चारा भेटे नेमन काय आहेत पेत गोड बी तर आहे उन्हा बरे गप्पा मारत बचत फटा. काय झालं न काय नाही ते गोड दडाळकनी पडी गे एक रोज चांगलं बोलत आणि ते पडलं उठलंच नाही. संध्याकाळी शेतकरी आले त्यांनी लगेच डॉक्टरांना फोन लावले. पशुवैद्यकीय अधिकारी आले 5-6 डॉक्टरांची टीम आली. घोड्याला पाहिलं ते म्हणे दादा एक करावं लागेल ट्रीटमेंट थोडी लांबेल फरक पडेल. पहिलाच रोज ट्रीटमेंट सुरू केली. सलाईन लाई दिली. आता गोडाला सलाईन लाईल ते जनावरेच ना डॉक्टर येते. एक डॉक्टरने अशी उच्ची तरी हात मग गर 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 2 मिनिट मग सलाईन खतम. शेतकरी त्याला सांगे का डॉक्टर साहेब मी परत नेन दवाखाना मग ऍडमिट जाऊ तू मला सलाईन लाई म्हणण्यासाठी डॉक्टरनी एक शितळा आज पडे तर एकचा काय पडे म्हणे आमनाकडे येतो आज 2 मिनिट बसा राही देतो म्हणे आम्ही. अरे पण या गोडाला डॉक्टरची तो माणसाचा डॉक्टर होता. पहिल्याच दिवशी 15,000 रुपये बिल निघालो. म्हणाले डॉक्टर आता म्हणे पा कमीत कमी 2 महिने तरी इलाज करावा लागेल. म्हणे दररोज 15,000 नाही आई पहिलाच रोज इथे बारी ट्रीटमेंट होती 8,000 रुपये 7,000 रुपये असं चालेल डेली. चाललं बा 1.5 महिना झाला. गोड असा पाय बी आला आहे जसं तसं पडेल. एका संध्याकाळी ते डॉक्टर गेले इलाज करून. इलाज करत होते शेतकरी आला आणि शेतकऱ्याने सांगितलं पण डॉक्टर साहेब आता याव गोड तर डॉक्टर आता येऊ नये. डॉक्टरला शेतकरी सांगे म्हणे का हो दादा रोज ना 8,000 प्रमाणे 1.5 महिना पैसा चालणार यात. गोड साधं शेपूट सुद्धा आला होत नाही. उठणं तर दूर हाय कितला दिन चाली असा ओके म्हणे हे पा आज मी त्याला 1 डोस देतो आता संध्याकाळी. जर अवकाल दिन पाहिजे उठी उभा राही ना आणि 2 पाऊल चालणार तर बरं नाही तर काल दिन याला शेवटलं इंजेक्शन दे देऊ आणि मा टाकत नाही चालेल. डॉक्टर बी गया शेतकरी बी घ्या. या दोन्हीसनं बोलणं बोकड्याने ऐकलेलं होतं. हा बोकड्या बकरीला सांगे आपण जे ऐक मी त्या बोल सांगे म्हणे तुम्ही आते पाया गरमा गोड घालू नका देतील ना त्यासनं लागी ना बोल नाही ना म्हणे त्या असं बोलेल त्याला सांगणं म्हणून कामचे. हा बोकड्या निघणार बकरीनी गण आवरतीस. मी बकरी बद्दल सांग राहिलो बरं पण नाही ऐक मुसडावर पडा टाइम असतो ऐकत नाही माणूस. गाय त्या गोडापा म्हणे वायदक आपला मालक ना डॉक्टरना असं बोलणं जाय तू काल दिन सूर्योदय ना टाइमले सकाळी मग उठी उभा राही ना तर बरं
नाही तर तुला शेवटलं इंजेक्शन दिसन खेळ खतम. तुला कोणले फोन लावणार होती लाई दे. ते गोड म्हणे हो म्हणा बाप आई तुले मी जे ऐकते सांगायला बोलू. बोकड्या आता उभा राहिला. सकाळी सकाळी 5-5:30 वाजले. बोकड्याने बोमा मारते की 2-4. गोड म्हणे काय या माहित म्हणते आते. पूर्ण ताकद लावली जेवढी असेल नसेल. कितला का पाय दुखेत ना खुऱ्या का मुडी जायत ना मचाडी मोचाडी. घोडा उभं राहिला. घोडा उभा राहिला. बोकड्या म्हणे हा म्हणे भाऊ आता येतील म्हणे त्या. आणि तशात मालक आला आणि मालकाने घोडा उभा पाहिला. अरे वा याला म्हणावं औषधी याला म्हणावं डोस. मोबाईल हॅलो डॉक्टर साहेब म्हणे हो बोला. अहो घोडा उभा राही घ्या म्हणे. तो डॉक्टर इथला विचार करायला घ्या आपलं औषध इथलं गुणकारी आहे. घोडा उभा राही घ्या आणि आपलेच माहित नाही आपलं औषध इथलं ओरिजिनल आहे बा. अहो म्हणे डॉक्टर साहेब पटकन इकडे या. मी एकदम आनंदात आहे खुश आहे म्हणे. डॉक्टरनी बी मारी केक उन्हा. घोड उभं. डॉक्टरने लगेच संत घोड 2 पाऊल चाली बिदा काढत यांनी आणखी. डॉक्टर म्हणे हो आपल्याला यश आलं प्रयत्नाला धन्यवाद हार्दिक अभिनंदन. म्हणजे नुसतं अभिनंदनवर चालवणी म्हणे डॉक्टर साहेब तुमचं जे बिल आहे तेही देतो. 10,000 रुपये तुम्हाला रोज म्हणजे आता एक्स्ट्रा बक्षीसही देतो. मला आनंद झालेला आहे. आणि एवढ्यावर भागावणी तुम्ही जितली डॉक्टरेसनी टीम होती तेवढा बठ्ठा बोलायला तुमले खुश करण्याचे आई बोकडे कापास आणि तुमले पार्टी दिली असणार. ती बकरी त्या बोकड्याकडे दे गे वय चढ जाय कर जानपणा. ते बच्चातले सांगे तुन बापले बोलती अग्गव पराक्रम व्हायचं बोल. लोके कसा गुन्हा मुन्ना गुचूप बसत. या अशी जी सवय असेल तुम्हाला भांडा मार्ग जर त्यांनी दुनिया राहील नाही. सुखी व्हायचंय ना मग एकच काम करा. ज्या संगतीने देवाची संगत ज्या संगतीने देवाची पंगत घडेल आणि जिकडे तिकडे आनंद पसरेल अशी संगत करा. अभंगाच्या दुसऱ्या संगती